नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल प्रोमो रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये मानिनीच्या मदतीने पार्थ आणि काव्या व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत. तर इकडे धनंजय स्वतः नंदिनी आणि जीवाला एकत्र आणणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडणार आहे, सगळा डिटेल व्हिडिओ बघूया. खूपच मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलं की सगळंच आता सेट झालंय. काव्या पार्थ एकत्र आलेत. काव्याला पार्थ घरी घेऊन आलाय. पण आता नंदिनीच्या जाण्याची वेळ आली आहे. पण जीवाला असं कुठंतरी वाटतंय की नंदिनी या घरातून जाऊ नये, ती थांबावी, म्हणून तो हळूच फिंगर्स क्रॉस करून बसलाय. इथे तुम्ही बघू शकता की जीवाने कसे फिंगर्स क्रॉस केलेत. धनंजय म्हणत असतो, अगं नंदिनी चल, जाण्याची वेळ आली आता. पण नंदिनीला तरी कुठे जायचं असतं, तिला सुद्धा तिच्या जीवाला सोडून कुठेच जायचं नसतं. ती बोलते, अहो बाबा, ते काव्या एकटी आहे ना, ती नुकतीच हॉस्पिटलमधून आली आहे, मला तिच्याजवळ थांबायला हवं, तिची काळजी घ्यायला हवी ना. तेव्हा धनंजय बोलतो, नंदिनी अगं तिची काळजी घ्यायला तिचा नवरा आहे तिच्यासोबत भक्कम, त्यामुळे तू काळजी करू नकोस, तू चल बरं पटकन. तेव्हा नंदिनीचा नाईलाज झालेला असतो. ती बोलते, बाबा ते रूममध्ये माझे काही कपडे राहिलेत, ते पॅक करते आणि मग आपण निघू. इकडे आपण पाहतो तर काय, आपल्या बोक्याने त्याच्या मांजरीसाठी मस्त असं फ्रूटखंड बनवून आणलेलं असतं. तो बोलतो, काव्या घ्या ना. तेव्हा काव्या बोलते, माझा बोका माझ्यासाठी फ्रूटखंड बनवून आणू शकतो, मग मला भरवू शकत नाही का? त्याच्याकडे काही हात नाही आहेत का? तेव्हा पार्थ बोलतो, अच्छा म्हणजे तुम्हाला तुमच्या बोक्याकडून लाड करून घ्यायचे आहेत तर. तेव्हा काव्या बोलते, हो करून घ्यायचेच आहेत, हे म्हणजे मी पेशंट आहे आणि मी माझ्या बोक्याकडून लाड करून घेणार नाही तर मग कोणाकडून घेणार? आणि मग काय, पार्थ आता प्रेमाने, खूपच प्रेमाने तिला तो फ्रूटखंड भरवतो. फ्रूटखंड वगैरे भरून झाल्यावर तो बोलतो, काव्या आता झोपा, आराम करा, रोमांस करायला अजून वेळ आहे, असं म्हणत असतो. तिला थोपटतो आणि काव्या आता झोपून टाकते. इकडे आपण पाहतो तर काय, नंदिनी तिच्या रूममध्ये आलेली असते. ती कपडे वगैरे भरत असते. तेवढंच तिथे जीवा येतो. नंदिनी त्याच्याकडे हळूच पाहते आणि बोलते, चला. जीवाला तिला अडवायचं आहे, पण कसं अडवावं ते त्याला काही कळत नाही आहे. तो बोलतो, ऐका ना, मला असं वाटतंय तुम्ही ते थांबावं. काव्या नुकत्याच हॉस्पिटलमधून आले आहेत आणि मला असं वाटतंय त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही दिवस इथे थांबा. तेव्हा नंदिनी बोलते, कसं आहे ना, या घरामध्ये काव्याची काळजी घेण्यासाठी भरपूर जण आहेत, पार्थ आहेत, घरातली इतर मंडळी आहेत, त्यामुळे माझी तशी काही गरज नाही आहे. आणि तसं पण मी जरी इथे थांबले तर उगाच तुम्हाला माझा त्रास होईल, त्यामुळे मी इथे न थांबलेलीच बरी. आणि हे सगळं पाहून तर जीवाला काही कळतच नाही आहे. तो विचार करतो, आता हिला कसं थांबावं, हिला कसं पटवून द्यावं की नंदिनी जाऊ नकोस, मला तुझी गरज आहे. आता इथे मीच रागवलं आहे तर आता मी हिला कसं म्हणू, हिला समजायला नको का? जेव्हा ही चिडली होती तेव्हा मी हिला मनवलं होतं, आता मी चिडलो आहे तर हिला मनवायला हवं, एवढं साधं हिला कळत नाही आहे. आज जेव्हा हॉस्पिटलमध्ये मी माझ्या पार्थदादाला बघितलं ना, तेव्हाच मला कळून चुकलं की प्रेम हे किती महत्त्वाचं आहे. आपल्यापासून प्रेम जर लांब गेलं तर किती वाईट वाटतं, किती दुःख होतं, किती वेदना होतात. हे आज मला माझ्या पार्थदादाच्या डोळ्यात दिसलं. आणि आज मला चांगलंच कळून चुकलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये जर आपला साथीदार नसेल, आपलं प्रेम नसेल, तर या जगण्याला काहीच अर्थ नाही आहे. आपलं आयुष्य अर्थहीन होतं. आणि हे सगळं पाहून तर आता नंदिनीला सुद्धा कळून चुकलं आहे की मी ते ह्यांना हवी आहे. पण तिने सुद्धा ठरवलं आहे की आता जीवांच्या तोंडून सत्य वधवूनच घ्यायचं की त्यांना सुद्धा मी ते हवी आहे. नंदिनीच्या अंगामध्ये सुद्धा कमी मस्ती नाही आहे प्रेक्षकांनो. ती सुद्धा आता मनाशी ठाम करते, जोर हे म्हणत नाहीत ना, नंदिनी प्लीज जाऊ नकोस, तू थांब, तोर मी आज थांबणारच नाही. आणि अशा प्रकारे आता नंदिनी सुद्धा चांगलीच हट्टाला पेटलेली असते. इकडे आपण पाहतो तर काय, वसवत्या रम्या बोलत असतात. रम्या म्हणत असते, आई मला तर एक गोष्ट कळतच नाहीये, ही काव्या शुद्धीवरती कशी काय आली? आणि हा पार्थ तर चक्क माझ्या नाकावरती टिचून तिला उचलून आतमध्ये घेऊन गेला. आता काय माहिती ते दोघे आतमध्ये काय करत असतील. मला तर विचार करूनच घाम फुटलाय. कारण या दोघांची पहिलीच अशी वेळ आहे जेव्हा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत. आधी सुरुवातीला काव्या प्रेमात नव्हती, पार्थ प्रेमात होता. नंतर काव्या प्रेमात होती, पार्थ प्रेमात नव्हता. आता दोघेही प्रेमात आहेत. आणि जेव्हा दोन प्रेम करणारे व्यक्ती एकत्र येतात तेव्हा काय काय घडतं ना, मला विचार करूनच भीती वाटते. तेव्हा वसवत्या बोलते, रम्या तू जरा शांत हो बरं, या सगळ्याचा अजिबात विचार करू नकोस. ही नंदिनी आधी घर सोडून जाऊ दे, मग आपण हळूहळू विचार करू पुढे काय करायचं. कारण नंदिनी जर या घरामध्ये ठिय्या मांडून राहिली तर दोघींची पावर वाढेल आणि आपल्याला मग कोणालाही घराबाहेर काढता येणार नाही. आधी नंदिनी हे घर सोडून जाऊ दे, मग आपण वाटेल ते करून काव्याला सुद्धा या घराच्या बाहेर काढू. तेव्हा रम्या बोलते, पण त्या बिंडोक जीवाने तिला थांबवलं तर काय करायचं? तेव्हा वसवत्या बोलते, नाही ग, मला नाही वाटत तो तिला थांबवेल. तू बघितलं नव्हतंस का, तो तिच्यावर किती चिडला होता. आणि जीवाचा राग कसा आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. एकदा का तो चिडला की लवकर त्याचा राग जात नाही. इकडे आपण पाहतो तर काय, मानिनी आता पार्थला बाहेर बोलावून घेते आणि बोलते, पार्थ आता सगळं मी सांगायचं का? नाही म्हणजे तुम्ही यंग आहात का मी यंग आहे हेच मला कळत नाहीये.
नाही म्हणजे तुम्ही दोघे लव बर्ड्स आहात ना? आणि तू विसरलास का? अरे उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. काही करणार आहेस की नाहीस? अरे पहिल्यांदा काव्य आणि तू दोघेही एकत्र आलाय. मग तुम्हाला हा व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आहे की नाही? तेव्हा पार्थ बोलतो, आई अगं मी तर विसरलो. नाही म्हणजे हे सगळं इतक्या पटकन घडलं ना, माझ्या लक्षातच नाही राहिलं. तेव्हा मानिनी बोलते, पार्थ तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझी मदत करीन. आपण तयारी करू आणि काव्याला व्हॅलेंटाईन डेचं खास सरप्राईज देऊ. तुम्ही दोघांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केलाच पाहिजे. असं म्हणतच ती पार्थला एक आयडिया सांगते. पार्थला सुद्धा ती आयडिया पटलेली असते. तेवढंतच तिथे जीवा येतो. दोघे आता जीवाकडे बघू लागतात. मानिनी बोलते, जीवा अरे नंदिनीला थांबव ना. कारण माझ्या एका मुलाचं सगळं बरं होतं आणि दुसऱ्या मुलाचं असं होतंय, मला बघवत नाही आहे. तेव्हा जीवा बोलतो, आई तुला काय वाटलं मी त्यांना थांबवलं नसेल? मी थांबवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना म्हणालो की काव्य आजारी आहेत, त्यांच्यासाठी थांबा. पण ती थांबली का? नाही थांबली. इथे सुद्धा तिचा इगो आड आला. तेव्हा मानिनी बोलते, खरंच माझा मुलगा ना ठार वेडा आहे वेडा. अरे जीवा तुला कळतं की नाही? काव्यासाठी ती का थांबेल? काव्याची काळजी घ्यायला पार्थ आहेच की. अरे तू तिला थांबवलं पाहिजेस. तू तिचा नवरा आहेस ना? तेव्हा पार्थ सुद्धा आता त्याची समजूत काढतो आणि बोलतो, हे बघ मी जी चूक केली होती ना, ती चूक आता तू रिपीट करू नकोस. इगो अहंकार जो काय असेल ना तो बाजूला सार. कारण या चुकीमुळे मी काय भोगलंय तुला चांगलंच माहिती आहे. नशीब माझं बलवत्तर होतं म्हणून काव्याला काही झालं नाही. जर काव्याला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. तुला सुद्धा तुझ्या नंदिनीला गमवायचं आहे का? त्यामुळे इगो आणि मान सन्मान मोठा होऊ देऊ नकोस. तेव्हा जीवा बोलतो, इगो मान सन्मान हे तर राहिलेलंच नाही आहे, उरलेलंच नाही आहे. मी जेव्हा त्या घरामध्ये गेलो होतो ना तेव्हाच तिथे माझा मान सन्मान सगळंच निघून गेलं आहे. माझी मला लायकी कळाली आहे. नंदिनीच्या मनामध्ये माझ्यासाठी काय ना ते मला तेव्हाच कळून चुकलं आहे. तेव्हा मानिनी बोलते, जीवा अरे हे सगळं विसरून जा. कशाला उकरून काढतोयस? आणि एक लक्षात ठेव, प्रेमापुढे काहीच महत्त्वाचं नसतं. इकडे आता ही नंदिनी बॅग वगैरे घेऊन हॉलमध्ये आलेली असते. सगळेच लोक तिथे जमलेले असतात. मानिनी म्हणत असते, नंदिनी अगं थांब ना. माझी तर खूप इच्छा आहे की तू थांबावीस. जाऊ नकोस ना. नंदिनी आता सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि तिकडून निघू लागते. तिला असं कुठेतरी वाटत असतं की जीवानी आपल्याला थांबावं, पण जीवा काहीच बोलायला तयार नसतो. नंदिनी आता जसं पाऊल बाहेर टाकणार तेवढं तर जीवाची धडधड वाढते आणि तो आता तिला पळत पळत जाऊन घट्ट अशी मिठी मारतो आणि बोलतो, नंदिनी थांब, मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तो तिला घट्ट अशी मिठी मारतो आणि बोलतो, नंदिनी प्लीज जाऊ नकोस. या घराला नाही तर मला तुझी गरज आहे. आता मात्र नंदिनीला काहीच कळत नाहीये. तेवढंच धनंजय येतो आणि नंदिनीचा हात जीवाच्या हातात देतो आणि बोलतो, जीवा खरंच मला माफ कर. मी चुकलो. खरं तर मी तुझ्यावरती जे आरोप केले, तुझ्याशी जसं वागलो ना तसं वागायला नको पाहिजे होतं. नंदिनी मी तुला स्वतः सांगतोय, तू इथेच थांब. तू आमच्याबरोबर यायचं नाही आहेस. आणि अशा प्रकारे धनंजयने या दोघांची जोडी बनवलेली असते. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, मानिनीने काव्याचे डोळे झाकलेले असतात आणि ती काव्याला आतमध्ये घेऊन जात असते. पार्थ काव्याच्या खोलीमध्ये. काव्या म्हणत असते, अहो काकू मला कुठे घेऊन चाललाय? जर काय सांगाल का? प्लीज मला सांगाल का? मानिनी बोलते, हो हो जर असं धीर धर. पुढे तुझ्यासाठी खूप सुखद धक्का तुला मिळणार आहे. आणि काव्यासमोर जे काही पाहते ते पाहून तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण पार्थने खूप सुंदर अशी रूम सजवलेली असते. गुलाबाच्या पाकळ्यांनी सगळी रूम डेकोरेट केलेली असते. काव्या आता आतमध्ये येते आणि मनमोहक दृश्य पाहून तिला खूप छान वाटतं. पार्थ आता जोरातच ओरडतो, हॅप्पी व्हॅलेंटाईन डे. मानिनी तिकडून निघून जाते आणि बोलते, तुमचा दिवस एन्जॉय करा. दोघे आतमध्ये असतात. खूप सुंदर असं वातावरण असतं. काव्याला राहवत नाही आणि इतकं सगळं रोमॅन्टिक वातावरण बघून काव्याला काही सहनच होत नाही. ती बोलते, पार्थ आता बास झालं. आता हा दुरावा मला सहन होत नाही. आपण एकत्र येऊया. खूप झालं. असं म्हणतच ती पुढे पार्थला बोलण्याची एकही संधी देत नाही आणि सरळ त्याला किस करते आणि दोघेही किस करतच राहतात. पार्थ आता पुढे बोलतो, काव्या तुमच्यासाठी गिफ्ट आहे. काव्याला काही समजत नाही. काव्या आता ते उघडून पाहते. ती बोलते, पण हे तर तुटलं होतं ना? तेव्हा पार्थ बोलतो, मी जोडून आणलं होतं. आता हे मानाने मी तुमच्या गळ्यात घालणार आहे. आणि अशा प्रकारे काव्यार्थ मंगळसूत्र तो मानाने तिच्या गळ्यात घालतो. आणि इतकंच नाही प्रेक्षकांनो, दोघे मनाने तर एकत्र आलेच होते, पण आता शरीराने सुद्धा ते दोघे एकत्र येणार आहेत. सगळ्या काव्यार्थ फॅनचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला व्हॅलेंटाईन स्पेशल भागामध्ये बघायला मिळेल. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.